सगळ्यांनी एडा टाकला त्याला, पाय बांधून हाणलं तिकडून, झाडाला बांधलं, गडे पाळले, चोरीचा आरोप केला. तुझ्या बापाला मी मारू, तुझ्या आईला मारू, तुला मारू. बीड तालुक्यातील मांजरसुंबा येथील 23 वर्षीय तरुण ज्ञानेश्वर कोकाटे याचे शेजारच्या गावातील तरुणीसोबत प्रेम संबंध जुळले होते. याची माहिती मुलीच्या घरच्यांना समजल्यानंतर तरुणाला गावात बोलावून घेत दुचाकी आणि मोबाईल काढून घेतला आणि 4 जणांनी मिळून तरुणाला बेदम मारहाण केली. यानंतर तरुणानं सुसाईड नोट लिहत धुळे सोलापूर महामार्गालगतच्या एका टायर पंक्चरच्या दुकानात गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मला खूप मारलं, गावात चोरटा म्हणून बदनाम केलं, तुला जीवे मारून टाकू अशा धमक्या दिल्या, अशी सुसाईड नोट त्याने लिहिली आहे. या सगळ्याचा उल्लेख त्याने सुसाईड नोटमध्ये केलाय. या प्रकरणी 4 आरोपींच्या विरोधात नेकनूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. माझ्या मुलाला बोलावून घेऊन झाडाला बांधून मारहाण केली आणि व्हिडिओ देखील काढले. मारहाण करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी आता मृत तरुणाच्या आईकडून करण्यात आली आहे. मुलीनेच बोलून घेतलं होतं. 10 वाजता माझा मुलगा बाहेर पडला आणि सगळ्यांनी चौकून बोलून घेतल्यावर मग गेला. माझा गेल्यावर चुलत्याने बघितलं, सगळ्यांनी एडा टाकला त्याला. सगळ्यांनी एडा टाकल्यामुळे घरात हाणलं, पाय बांधून हाणलं तिकडून, झाडाला बांधलं, येडे पाळले, झाडाला बांधून मारलं त्याला, येडे कॉल केले. माझ्या वाघाला सैन नाही झालं, चोरीचा आरोप केला माझ्या वाघाने. त्याला म्हणले 7 लाखाचा, आमच्या घरी आला, चोरी केली, 7 लाख नेले आमच्या घरातून. तुझ्या बापाला मी मारू, तुझ्या आईला मारू, तुला मारू. झाडाला नेऊन बांध मारला तिकडं. त्याला माझं मागणं आहे, त्यांना कडक शिक्षा हवा. माझ्या ज्याच्या लेकराने आत्महत्या केला तशी त्यांना बी लय कडक शिक्षा व्हावा.